एव्हरीवन, कसे आहात सगळे? चांगलेच असाल तर आज आपण शिकणार आहोत टेन्सेस. कारण की टेन्स हे आपल्याला इंग्लिश बोलता यायकरता खूप महत्त्वाचे असतात. म्हणून आपण आज टेन्स शिकणार आहोत आणि चांगल्या प्रकारे शिकणार आहोत. कारण की बऱ्याचशा मुलांना वाटतं की टेन्स खूप कठीण असतात, पण टेन्स सगळ्या ग्रामरपेक्षा सोपे असतात. तर आज आपण टेन्स शिकणार आहोत. कारण की टेन्स जर आपण नाही शिकले तर आपल्याला वाक्य रचना सुद्धा नीट करता येत नाही. म्हणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये टेन्स शिकणार आहोत. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर फ्रेंड्स, सर्वात पहिले आपल्याला काय शिकावं लागेल की टेन्स आपल्याला काय सांगतात आणि ते का वापरले जातात. तर टेन्स जे असतात फ्रेंड्स, ते सांगत असतात आपल्याला टाइम. समजा आता मी बोलतोय तर मी हे आता बोलतोय हे सुद्धा आपल्याला टेन्स सांगत असतात. म्हणजेच एका प्रकारचे ते आपल्याला वेळ सांगत असतात की कोणतं काम केव्हा घडत आहे हे टेन्सेस आपल्याला सांगत असतात. म्हणजेच आपण म्हणू शकतो की टेन्स आपल्याला सांगतात टाइम. पण का फ्रेंड्स टेन्सेस आपल्याला टाइम सांगतात फक्त? तर नाही, कोणतं काम केव्हा घडत आहे काय सांगतात अजून? काम. काम म्हणजेच इंग्लिश मधून काय? तर वर्क. म्हणजेच त्या कामाची जी वेळ, ते काम घडून गेलेलं आहे का चालू आहे का होणार आहे हे टेन्सेस आपल्याला सांगत असतात. तर टेन्सेसच्या काही टाइप्स असतात, त्या समजल्यावर तुम्हाला सगळं नीट समजेल. तर आता सर्वात पहिली जी टाइप्स असते फ्रेंड्स टेन्सची, ते कोणती असते? जे काम आता चालू आहे, म्हणजे जे काम आता आपण करत आहोत त्याला आपण म्हणतो टेन्सेस. म्हणजेच प्रेझेंट टेन्स ती पहिली टाइप्स असते, जे आता आपण करत आहोत, म्हणजेच प्रेझेंट टेन्स. याला एका अजून चांगल्या प्रकारे समजूयात. प्रेझेंट टेन्सला मराठीतून काय म्हणतात? तर वर्तमान काळ. मी जे जे लिहितोय फ्रेंड्स ते तुम्ही तुमच्या वहीत सुद्धा लिहत राहा. वर्तमान काळ, प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ. समजा आता मी म्हणलं मी तुम्हाला शिकवत आहे, तर जर आता शिकवत असलो तुमच्या समोर जे काम आता चालू असेल त्याला आपण प्रेझेंट टेन्स म्हणतो. समजा जर मी आता शिकवत असेल तर तो असेल प्रेझेंट टेन्स. समजा आता तुम्ही माझा व्हिडिओ बघत आहात तर तो आता बघत आहात, म्हणून तो काय असेल? प्रेझेंट टेन्स. म्हणजे जे काम आता सुरू आहे त्याला आपण म्हणतो प्रेझेंट टेन्स. ओके. आणि दुसरा जो असतो आपला, जो की याच्या आधी, एका तासाआधी, 2 तासाआधी, 1 महिन्याआधी, 1 तासाआधी घडून गेलेला असेल त्याला आपण म्हणतो पास्ट टेन्स. पास्ट टेन्स. तुम्ही काल माझा व्हिडिओ बघितला तर काल हा काय? गेलेला दिवस आहे, उद्या येणारा दिवस आहे. पण काल हा गेलेला दिवस आहे. म्हणजे जे काम होऊन गेलेलं आहे, घडून गेलेलं आहे त्याला म्हणतात पास्ट टेन्स. आणि पास्ट टेन्सला मराठीतून म्हणतात भूतकाळ. आणि तिसरा असतो फ्रेंड्स भविष्यकाळ. म्हणजे जे काम अजून झालेलं नाहीये. समजा तुम्ही उद्या माझा व्हिडिओ बघणार आहात, तर केव्हा बघणार आहे फ्रेंड्स? तर उद्या बघणार आहे. उद्या म्हणजे येणारा दिवस आहे. म्हणजे तुम्ही अजून व्हिडिओ बघितलेला नाहीये, तर हे काम अजून तुम्ही करणार आहे. तर याच्या नंतर. ओके. म्हणजे जे आता तुम्ही काम करताय या कामाच्या नंतर तुम्ही जे काम पुढचं करणार आहे त्याला आपण म्हणू भविष्यकाळ, म्हणजेच फ्युचर टेन्स. आणि मराठीतून मी याला 3-4दा बोललो आता, तर काय? भविष्यकाळ. एवढं क्लिअर झालं फ्रेंड्स तुमचं आता? म्हणजेच मेन टाइप्स ऑफ टेन्सेस जर तुम्हाला कोणी विचारलं तर टेन्सच्या 3 मेन टाइप्स आपण पाहिल्या. ह्या मेन टाइप्स आहे फक्त. ह्या टोटल टेन्स 12 आहे. तर बघा फ्रेंड्स, टाइप्स 1 प्रेझेंट टेन्स, टाइप्स 2 पास्ट टेन्स आणि टाइप्स 3 फ्युचर टेन्स. आता याला बिलकुल असं लिहून घ्या फ्रेंड्स. म्हणजेच तुम्हाला
जर कधी नाही आठवलं तर तुम्हाला लगेच हे पाहता येईल. तर आता प्रत्येकाला चांगल्या प्रकारे आपण तर समजलो, पण या प्रत्येकामध्ये काही ना काही टाइप्स असतात, त्यांना आपण आता समजूया. टाइप्स 1 काय होते मित्रांनो? प्रेझेंट. याला आपण काय शिकलो होतो? जे काम आता चालू आहे त्याला आपण म्हणतो प्रेझेंट टेन्स. नंतर आता याच्या नंतर काय होतं? आणि दुसरा कोणता होता आपला? भूतकाळ, जो की याच्या आधी घडून गेलेला आहे. जे काम चालू आहे याच्या आधी कोणतं काम घडलेलं आहे तर ते असतं भूतकाळामध्ये. हा आहे आपला पास्ट टेन्स. आणि तिसरा म्हणजे फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स जास्त करून सोपा आहे. तर बघा फ्रेंड्स, प्रेझेंट, पास्ट, फ्युचर ह्या 3 टाइप्स आपल्या असतात. तर आता यांच्यामध्ये सुद्धा काही टाइप्स पडत असतात. तर त्या कोणत्या आहेत ते आता आपण पाहूया. तर सर्वात पहिले म्हणजे प्रत्येकात एकाच नावाच्या 4 टाइप्स पडतात. सर्वात पहिले इंडेफिनिट टेन्स. इंडेफिनिट. तर आता हे काय? इंडेफिनिट म्हणजेच इंडेफिनिट म्हणजे अनिश्चित. डेफिनिट जर असलं तर डेफिनिटचा अर्थ काय होतो फ्रेंड्स? डेफिनिट. डेफिनिट म्हणजे निश्चित. आणि इंडेफिनिट म्हणजे अनिश्चित. अनिश्चित. जर तुम्हाला हे लक्षात राहील तर चांगलंच आहे, नसेल लक्षात राहील तर लिहून घ्या. डेफिनेट म्हणजे निश्चित आणि इंडेफिनेट म्हणजे अनिश्चित. तर आता आपण पुढे बघूयात. तर आता इंडेफिनेटच्या पुढे राहतो हे पहिलं. दुसरं आहे कंटिन्युअस. सर्वात सोपा म्हणजे कंटिन्युअस. आणि तिसरा आहे फ्रेंड्स परफेक्ट. कंटिन्युअस म्हणजे कोणता? कंटिन्युअस म्हणजे कोणता फ्रेंड्स? काम चालू आहे पण अपूर्ण राहिलेलं आहे. मी शिकवत आहे पण शिकवणं पूर्ण झालेलं नाहीये. शिकवणं चालू आहे पण पूर्ण झालेलं नाहीये. याला आपण म्हणू समजा कंटिन्युअस. कोणतंही काम असेल ते जर पूर्ण झालेलं नसेल तर ते असतं कंटिन्युअस. आणि कोणतंही काम जर पूर्ण झालेलं असेल तर त्याला म्हणतात परफेक्ट. चौथा म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस. परफेक्ट कंटिन्युअस हा पूर्ण एकच आहे. इंडेफिनिट, कंटिन्युअस, परफेक्ट, परफेक्ट कंटिन्युअस. बस हे 4च जर तुम्ही लक्षात ठेवले तर प्रत्येकाच्या टाइप्स तुम्हाला लक्षात राहतील. तर आता कशा प्रकारे असतं फ्रेंड्स प्रेझेंट इंडेफिनिट? कशा प्रकारे वाचायचंय? सर्वात पहिले म्हणजे हा प्रेझेंट आणि नंतर हा इंडेफिनिट आणि याला काय म्हणतात? टेन्स. म्हणजेच पहिल्याचा आपण काय वाचलं? प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स. म्हणजेच प्रेझेंट इंडेफिनिट आणि टेन्स येतो म्हणून टेन्स. प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स. आणि दुसरं कशा प्रकारे येईल? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तिसरं प्रेझेंट परफेक्ट टेन्स. चौथं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. एवढं क्लिअर झालं का? आता ह्या ज्या टाइप्स आहे फ्रेंड्स त्याच याच्यात आणि याच्यात येणार आहे. बरोबर, बिलकुल. ही पण ह्याच 4 टाइप्स याच्यात येतील आणि ह्याच 4 टाइप्स याच्यात येतील. ओके. तर इंडेफिनिट ह्याच बिलकुल इथे येणार आहे. फर्स्ट काय होती? इंडेफिनिट. सेकंड कंटिन्युअस. आणि तिसरी परफेक्ट. चौथी परफेक्ट कंटिन्युअस. बिलकुल लिहून घ्या फ्रेंड्स.
आणि इकडचंच पाहून या टाइप्स लिहिल्या दोन्ही तरी चालतील, दोन्हींच्या टाइप्स लिहिल्या तरी, कारण की सगळ्यांच्या एकच आहे. कंटिन्युअस परफेक्ट. तर आता याचं वाचन कसं होईल तर तुम्हाला माहितीच आहे, कारण की आपण याचं बघितलं होतं. पास्ट इंडेफिनिट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि पुढे ह्याच सगळ्या टाइप्स येणार आहेत. फ्युचर इंडेफिनिट टेन्स, 2 फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स, 4 फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता या सगळ्या टाइप्स तुम्हाला कळल्या फ्रेंड्स. फ्युचर इंडेफिनिट टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मी शॉर्टकट लिहिलंय फ्रेंड्स सगळ्या टाइप्स, कारण की तर तुम्हाला सुद्धा अशाच समजत असतील तर असंच लिहा, नाही तर पूर्ण लिहा. प्रेझेंट इंडेफिनिट टेन्सचं प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स, पास्ट इंडेफिनिट टेन्स, सगळ्या टाइप्सचं एक एक लिहा. बरोबर. ओके. तर आता सगळ्यांना समजूयात. सर्वात पहिले प्रेझेंट टेन्सच्या सगळ्या टाइप्स आपल्याला समजाव्या लागतील, तर त्यांना आता आपण सुरुवात करूया. प्रेझेंट टेन्स मधली सर्वात पहिली टाइप्स कोणती होती? सर्वात पहिले प्रेझेंट टेन्सचं चालू आहे, तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. प्रेझेंट टेन्सची सर्वात पहिली टाइप्स होती इंडेफिनिट, म्हणजेच लिहावं लागेल प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स. ओके. कितवी टाइप्स चालू आहे आपली प्रेझेंट टेन्सची? पहिली, प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स. आता ही आपण पहिल्याने समजणार, कारण की मी जे आता सांगतोय ते समजणार नाही तर तुम्हाला हे समजणार नाही. तर सर्वात पहिली गोष्ट आपल्याला समजावं लागेल. आता हे काय, तर याच्यातला यस म्हणजे सब्जेक्ट, जर तुम्हाला काही समजत नसेल तर व्हिडिओ मागे घेऊन बघा फ्रेंड्स. आणि व्ही म्हणजे वर्ब आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट. हे बिलकुल सोप्या प्रकारे लक्षात राहतं फ्रेंड्स. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट. आणि याच्यात कसं राहील, म्हणजेच याला शॉर्टकट लिहिताना तुम्हाला असंच लिहायचंय, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ओके. एवढं बिलकुल क्लिअर झालेलं आहे फ्रेंड्स. आता सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. पण मग याचा वापर काय? सब्जेक्ट, सब्जेक्टला मराठीतून म्हणतात करता. मी आता जे पुसलं फ्रेंड्स ते पण तुम्ही लिहून घ्यायचंय, जर लिहिलं नसेल तर व्हिडिओ मागे घेऊन लिहून घ्या. सब्जेक्टला मराठीतून म्हणतात करता. आणि नंतर व्ही म्हणजे वर्ब, वर्बला म्हणतात क्रियापद. आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट, कर्ता, क्रियापद, कर्म. आता काय होईल फ्रेंड्स, कर्ता कोणाला म्हणतात, सब्जेक्ट कोणाला म्हणतात? कर्ता, कर्त्याला पाहतोय आपण, म्हणजे सब्जेक्टला पाहतोय. तर आता कर्ता कोणाला म्हणतात? जो करणारा असेल, जो ते क्रिया करतोय, जो ते काम करतोय, खेळण्याचं असेल, कोणतंही काम असेल, जो ते काम करतोय, जो करणारा असतो त्याला आपण म्हणतो कर्ता. आणि नंतर क्रियापद. क्रियापद म्हणजे जी पण क्रिया घडत असेल, काय घडत असेल? क्रिया घडत असेल. क्रिया म्हणजे कशा प्रकारची? खेळण्याची, हसण्याची, कशाची जर क्रिया असेल तर तिला
म्हणतात वर्ब म्हणजेच क्रियापद. आणि ऑब्जेक्ट जे काम चालू आहे त्याच्या नावाला ऑब्जेक्ट म्हणतात. ओके, समजा आय प्ले क्रिकेट. आता खेळाचं नाव आय प्ले क्रिकेट. आय प्ले क्रिकेट. आता आय प्ले क्रिकेट मध्ये काय होतंय, आपण यालाच एक्झाम्पल बनवून घेऊ. समजा आपलं एक्झाम्पल आय प्ले क्रिकेट. आता मी क्रिकेट खेळतो. करता कोण झाला, करणारा कोणी, म्हणजे ती क्रिया करणारा कोणी, क्रिकेट खेळणारा कोणी, तर आय म्हणजेच सब्जेक्ट. म्हणून इथे घेऊ आपण सब्जेक्ट प्लस प्ले. प्ले ही एक आहे, ही एक काय खेळण्याची क्रिया आहे, म्हणजे तो होईल वर्ब, कारण की एक क्रिया होते. आणि क्रिकेट, क्रिकेट एक आहे जी क्रिया चालू आहे तिचं नाव आहे, जी क्रिया चालू आहे त्याचं नाव आहे, म्हणून एक काय असेल ऑब्जेक्ट. कर्ता क्रियापद कर्म. हे तर असं येतंय फ्रेंड्स. पण जर बरेचशी मुलं याच्यात चुकी करून देतात. समजा यालाच मराठीतून लिहिलं मी क्रिकेट खेळतो. आता मराठीत काय होतं ना फ्रेंड्स, काय होत असेल मराठीत क्रिकेट. इंग्लिश मध्ये क्रिकेट जे शेवटी आलं होतं ते मराठीत पहिले येतंय, म्हणजेच कर्म पहिले येतंय की नाही. म्हणून सब्जेक्ट तर पहिलाच येतो मराठीत, पण मग मराठीत काय होतं तर कर्म दुसरं आलेलं राहतं, म्हणून इथे दुसरं राहतं ऑब्जेक्ट. ओके, कारण की इंग्लिश मध्ये क्रिकेट शेवटी आहे म्हणजेच ऑब्जेक्ट शेवटी आहे, आणि मराठीमध्ये ऑब्जेक्ट दुसरं आलं म्हणून ऑब्जेक्ट दुसरं आहे. आणि क्रिया खेळण्याची क्रिया ही शेवटी आली आहे म्हणून क्रिया शेवटी आहे, म्हणजेच कर्ता कर्म क्रियापद असं मराठीत चालू राहतं. पण इंग्लिश मध्ये कर्म शेवटचं येतं आणि क्रियापद दुसरं येतं. ओके, एवढं क्लिअर झालं फ्रेंड्स. तर आता सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट काय असतो. आता हा जर कुठेही दिसला तर याचं वाचन कसं करायचं, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. एवढं कळलं फ्रेंड्स. तर आता आपण पुढे बघूयात. तर आता प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स काय असतो हे आता आपण समजूयात. पण आता याचा फॉर्म्युला काय, तर फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. काय फ्रेंड्स हा फॉर्म्युला, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. तर आता यस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट शिकलो ना आपण, तशाच प्रकारचं आहे बिलकुल. हे अनिश्चित आहे ना, पण इंडेफिनिट म्हणजे काय अनिश्चित, तेव्हाच पाहिलं होतं. आणि डेफिनेट म्हणजे निश्चित. हे डेफिनेट नाहीये तर इंडेफिनिट. तर सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट म्हणजेच व्हीनी ते काय केलेलं आहे, वर्बचं काम केलेलं आहे, म्हणजेच क्रिया सांगेल. म्हणजेच पहिल्या नंबरला घ्यायचंय सब्जेक्ट, दुसऱ्या नंबरला घ्यायचंय क्रियापद, आणि नंतर तिसऱ्या नंबरला घ्यायचंय ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म, जे क्रिया चालू आहे त्याचं नाव. ओके, तर आता पुढे जाऊयात. आता एक्झाम्पल कसं घेता येईल मित्रांनो, जे आपण सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्टला घेतलं होतं तसंच एक्झाम्पल याच्यात सुद्धा घेता येईल. आय प्ले क्रिकेट. आता आय प्ले क्रिकेटने काय केलं असेल बरं, आय प्ले क्रिकेट याचा अर्थ काय झाला बघा. सर्वात पहिले वाक्यरचना कशी होते, मी क्रिकेट खेळतो. आता टेन्स नुसारच हे वाक्य बनवलं जातंय, कारण की सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट. ओके, आणि ते सब्जेक्ट ऑब्जेक्ट वर्ब अशा प्रकारे मराठीत रचना राहते. ओके, तर मीला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो आय, म्हणून इथे आला आय. आता इंग्लिश मध्ये काय होतं ना, तर क्रिकेट काय हे ऑब्जेक्ट आहे, कर्म आहे. आपल्याला इंग्लिश मध्ये दुसरं क्रियापद घ्यायचं राहतं, वर्ब घ्यायचं राहतं, म्हणून खेळतोला घ्यायचं. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा, एवढं फक्त लक्षात ठेवायचं.
तर खेळतोला इंग्लिश मध्ये आपण म्हणलं प्ले. नंतर आता क्रिकेटला इंग्लिश मधून काय म्हणतात तर क्रिकेटच म्हणतात, म्हणून आपण इथे घेतलं क्रिकेट. ओके, आय प्ले क्रिकेट. पण आता हे इंडेफिनिट कशाहून झालं बरं? तर सिंपल आहे फ्रेंड्स, कारण की याच्याहून झालंय, कारण की आय प्ले क्रिकेट. तो क्रिकेट कधी खेळतोय हे समजतंय का? मी क्रिकेट खेळतो, पण कधी खेळतो? उद्या, परवा, आज? नाही समजत आहे ना. म्हणजे तो खेळतोय का खेळत नाहीये हे निश्चित नाही आहे, निश्चित नाही आहे. तो केव्हा खेळतोय तुम्हाला समजतंय का? नाहीये. म्हणजेच निश्चित नाहीये तर अनिश्चित आहे. निश्चित नसून अनिश्चित आहे, कारण की तो केव्हा खेळतोय हेच आपल्याला त्या ठिकाणी समजत नाही आहे. म्हणजेच डेफिनेटला निश्चित म्हणतात. पण जर अशाच शब्दामध्ये जर मराठीमध्ये अ यूज झालेला असेल पहिले, तर आपण त्या अ करता इनचा वापर करतो, मग पुढे निश्चित शब्द तसाचा तसा आहे म्हणून डेफिनेट. म्हणजेच ते झालं इंडेफिनिट. ओके, आय प्ले क्रिकेट. म्हणजेच आता केव्हा खेळतोय हेच निश्चित नाहीये, म्हणून हा काय राहणार आहे? अनिश्चित. समजा मी घेतलं वी प्ले क्रिकेट, याचा अर्थ काय झाला फ्रेंड्स? आता वी म्हणजे काय? आम्ही. वी म्हणजे आम्ही. आता ऑब्जेक्ट मराठीत शेवटी येतं, म्हणून आता ऑब्जेक्ट घेऊन घ्यायचं इथे. क्रिकेटला म्हणलं क्रिकेट आणि प्लेला खेळतो. आम्ही क्रिकेट खेळतो. ओके, वी प्ले क्रिकेट. आता याचा अर्थ कसा? पण हे पण केव्हा खेळताय हे समजताय का? नाही, ते पण निश्चित नाहीये की हे केव्हा खेळताय, म्हणून हा काय असेल तर इंडेफिनिट असेल. तर प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स कसा वापरला जातो हे कळलं. ज्याच्यात काम केव्हा चालू आहे हेच निश्चित नाही आहे, तर त्याला म्हणतात अनिश्चित. ओके, इंडेफिनिट टेन्स. तर आता प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स काय असतात हे आता आपलं क्लिअर झालेलं आहे. तर आता आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सला सुरुवात करूयात. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कशाला म्हणतात? तर याला मराठीतून म्हणतात चालू, अपूर्ण, चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ. चालू आहे पण अपूर्ण आहे. चालू वर्तमान काळ म्हणलं तरी क्रिया चालू असते. अपूर्ण वर्तमान काळ म्हणलं याचाही अर्थ तोच होतो की क्रिया चालू आहे पण पूर्ण झालेली नाहीये. चालू वर्तमान काळ म्हणा किंवा अपूर्ण वर्तमान काळ म्हणा, सगळं चालेल. ओके, तर आता याचा फॉर्म्युला वगैरे समजूयात आणि याला समजणं खूपच सोपं आहे. काम चालू आहे पण अपूर्ण आहे. आता याचा फॉर्म्युला पाहूया. सब्जेक्ट प्लस सब्जेक्ट तर प्रत्येकातच येतं मित्र, नंतर एम किंवा इज किंवा आर प्लस. आता एम इज आर नंतर काय वर्ब वापरलं जाईल ना. वर्ब प्लस एम इज आर प्लस व्ही प्लस आयएनजी मेन आहे आणि याच्यात आयएनजी वापरला जाईल प्लस ऑब्जेक्ट. आता काय झालेलं आहे याच्यात सब्जेक्ट म्हणजे कर्ता यूज झालेला आहे. एम इज आर या तिघांचा अर्थ काय होतो? आहे. ओके, आहे, आहोत असा यांच्यामध्ये अर्थ असतो. नंतर आता म्हणजे एम इज आर यांच्यापैकी जर एकही शब्द वाक्यात आला तर हे काय असेल? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल. मी शिकवतोय पण शिकवणं पूर्ण झालेलं नाहीये, त्याला म्हणतात प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. कोणतंही काम चालू आहे पण ते काम पूर्ण झालेलं नाहीये, तर ते असेल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्लस व्ही प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. वर्ब वापरल्यानंतर आयएनजी वापरला जातोय. आता आयएनजी का? समजा प्ले. आता प्ले म्हणजे खेळणे, पण जर खेळणं पूर्ण झालेलं नसेल तर त्याच्यात आयएनजी चा वापर करू.
प्ले प्लस आयएनजी लावून टाकू आपण, म्हणजेच वाक्यात लिहिताना काय लिहू तर प्ले आणि सोबत आयएनजी पण वापरायचा आहे, म्हणजेच आपण काय लिहू प्लेइंग. समजा कुठे जाताय गो, पण जाणं पूर्ण झालेलं नाहीये म्हणून त्याच्या पुढे प्लस आयएनजी करू आणि ते काय झालं गोईंग. समजा वर्गात शिक्षक तुम्हाला शिकवताय, काय करताय शिकवताय, पण शिकवणं पूर्ण झालेलं नाहीये म्हणून पुढे लावू आयएनजी, तर इज इक्वल टू काय होईल टीचिंग. एवढं क्लिअर झालं फ्रेंड्स आता तुम्हाला, म्हणजेच आता आयएनजी चा वापर कुठे आणि कसा होतोय एवढं आपल्याला समजलेलं आहे. आता आपण एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल मराठीतून घेऊ पहिले. मी वर्तमानपत्र वाचत आहे. आता काय होतं मीला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो तर आय, म्हणून आपण इथे घेतला आय. आता पहिला घेतल्यानंतर आपण काय करतो मित्रा शेवटचा घेतो, तर म्हणजेच आय आला तर आपल्याला वापरावा लागतो एम. आय जर आला ना आणि जर शेवटी आहे असेल तर आपल्याला एम कधी वापरायचाच आहे, एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. ओके, आय एम पहिला घेतला शेवटचा घेतला. आता चार अक्षरी वाक्यामध्ये काय करावं लागतं, असं झालं पहिला घेतला शेवटचा घेतला की असं वापस यावं लागतं. वाचत, वाचतला इंग्लिश मधून म्हणलं रीड. वाचत आहे, वाचत आहे, वाचणं पूर्ण झालेलं नाहीये म्हणून रीडच्या पुढे काय करावं लागेल आयएनजी चा वापर करावा लागेल, म्हणजेच ते काय होईल रीडिंग. अशाच प्रकारे जर वाक्यात आयएनजी आणि एम चा वापर झाला असेल, एम इज आर या तिघांपैकी एकाचा वापर झाला असेल तर त्याला समजायचं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आय एम रीड, रीडच्या पुढे रीडिंग लिहून टाकलं तर आयएनजी फक्त पुढे वापरायचा होता ना आपल्याला, आय एम रीडिंग. आता सर्वात पहिले काय गोष्ट सांगितली आहे, एवढं झालं फ्रेंड्स वाचत पर्यंत. वर्तमानपत्राला म्हणतात न्यूजपेपर. आता मी वर्तमानपत्र वाचत आहे, पण वर्तमानपत्र आता उरलेलं आहे. वर्तमानपत्र एकच व्यक्ती कधी दोन वर्तमानपत्र हातात घेऊन वाचेल का? इकडून घेतला एक, इकडून घेतला एक आणि असं वाचलं, असं कधी होईल का फ्रेंड्स? बिलकुलच नाही होणार, कारण की त्याचं पहिले एक वर्तमानपत्र वाचणं होईल, म्हणजेच एक वर्तमानपत्र. ही एक गोष्ट लक्षात ठेवा, काय होतं ना, जरी याच्यात एक हा शब्द आलेला नसला तरी आपल्याला तिथे एकचा वापर धरायचाच, एक आहे असं मनात धरायचंय. मग आता तुम्ही का वन न्यूजपेपर असं कराल? बिलकुलच नाही. एकला वन म्हणाल का तुम्ही? नाही म्हणणार, तर अ म्हणणार आहे. एकला अ आणि वर्तमानपत्राला न्यूजपेपर. जेवढं उरलं होतं तेवढं आपण इथे लिहिलं म्हणून ते वाक्यात पुढे लिहून टाका, अ न्यूज पेपर. एवढं कळलं फ्रेंड्स? आता बघा, आय एम रीडिंग अ न्यूजपेपर. आय एम, एम वापरला गेला आपला, आयएनजी वापरला गेला आणि नंतर ह्या दोघांचा वापर तर झालाच आहे. एम इज आर पैकी एम वापरला गेला, ते पण झालं समजा. पण मग आता हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे असं समजण्यासाठी काय सांगितलं आपण, मी वर्तमानपत्र वाचत आहे. आता वर्तमानपत्र वाचत आहे पण वाचणं पूर्ण झालेलं नाही आहे, वाचणं पूर्ण झालेलं नाहीये म्हणून पण चालू आहे, म्हणून हा असेल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ओके, समजा आता मी म्हणलं माय फादर इज रीडिंग अ न्यूजपेपर. याचा अर्थ काय झालं,
माझे वडील वर्तमानपत्र वाचत आहेत. माय फादर इज रीडिंग अ न्यूजपेपर. समजा आता इथे वापरला गेला एम इज आर पैकी इज वापरला गेला, त्याच्याहून प्रूफ झालं की हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. आणि रीडच्या पुढे आयएनजी वापरला गेला, त्याच्याहूनही समजलं की हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. आणि एक गोष्ट मेन की वाचण्याचं काम पूर्ण झालेलं नाहीये, त्याच्याहून समजलं की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हा आहे. ओके, म्हणजेच काम चालू आहे पण अपूर्ण राहिलंय, पूर्ण झालेलं नाहीये, त्याला आपण म्हणतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. फक्त त्याच्यात तुम्हाला दिसला पाहिजे आयएनजी आणि एम इज आर पैकी, या तिघांपैकी एक. ओके, तर आता हे दोन तर क्लिअर झालेले आहेत. आता तिसरा आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. याला सुरुवात करूया. प्रेझेंट परफेक्ट टेन्स आपला सुरू झालेला आहे आणि बिलकुल नीट राहायचंय आणि चांगल्या प्रकारे लक्ष द्या, कारण की आता 30 मिनिट झालेले आहेत. तर बघा फ्रेंड्स, नीट लक्ष द्या, कारण की आता 30 मिनिटां. तर आता याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. लक्ष द्या फ्रेंड्स, जर नुसताच व्हिडिओ चालू ठेवला तर खरंच काही फायदा नाहीये, त्याच्यामुळे इकडे लक्ष द्यायचंय, कारण की हे खूप मेन टॉपिक आहे आणि खूप सोपं आहे. तर बघा फ्रेंड्स, आता सब्जेक्ट प्लस, जसा तिकडे एमिजारचा वापर होत होता कंटिन्युअस मध्ये, तसाच परफेक्ट मध्ये हॅव हॅजचा वापर होणार आहे. हॅव किंवा हॅज, आणि मग वर्ड प्लस ऑब्जेक्ट वापरला जाईल. मग एक्झाम्पल, I have completed my homework. Completed my homework. I have completed my homework. आणि जर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड व्हायचं असेल फ्रेंड्स, तर तुम्ही तुमचा मोबाईल उभा करा आणि उभा केल्यानंतर डिस्क्रिप्शन मध्ये जे मोर नाव दिसेल, म्हणजेच व्हिडिओ, समजा आता व्हिडिओ आहे आपला, तर आता व्हिडिओच्या खाली तुम्हाला एक मोर नाव दिसेल. तर मोर नावावर क्लिक केल्यानंतर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, तर तिच्यावरून तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. आणि जर तुम्हाला नसेल होता येत, तर खाली जो व्हिडिओ आहे त्याच्यात मी पूर्ण डिटेल सांगितलं होतं. याच्या आधीचा जो व्हिडिओ होता, समजा तो स्पेशल व्हॉट्सअप ग्रुप करताना होता, पण मग त्याच्यात मी डिटेल सांगितलं होतं कसं जॉईन व्हायचंय. त्याच्यामुळे त्या व्हिडिओचा तो पॉइंट बघा की मी ते कुठे सांगितलंय की कसं जॉईन व्हायचंय. नाहीतर मी आता तुम्हाला सांगितलेलंच आहे की व्हिडिओच्या खाली तुम्हाला मोर नाव दिसेल, त्याच्यावर क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुप लिंक असेल त्याच्यावर जॉईन व्हा. ओके, तर बघा फ्रेंड्स, आय हॅव कम्प्लिटेड माय होमवर्क. आता कम्प्लिटेड म्हणजेच होमवर्क पूर्ण झालेलं आहे, म्हणजेच जे काम चालू होतं ते पूर्ण झालेलं आहे, म्हणून हा काय असेल, प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल. कारण की प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये सगळे काम पूर्ण झालेले असतात. हा पण मी माझा गृहपाठ पूर्ण केलेला आहे असा याचा अर्थ होईल ना, कारण की मी माझा गृहपाठ पूर्ण केला आहे. ओके, तर हॅव आला. हॅव किंवा हॅजचा जर वापर वाक्यात दिसला तर त्याच्याहून आपल्याला समजेल की हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. आणि अजून काय समजतंय की जे काम पूर्ण झालेलं असेल ते काम प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये असेल. ओके, तर आता काय आपला चौथा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, त्याला आता आपण सुरुवात करूया. तर आता सुरू झालेला आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर आता व्हिडिओची लेंथ सुद्धा खूप जास्त होते, वेळ खूप लागतोय. तर आता मी म्हणतो की आपण पार्ट 2 आणि पार्ट 3 करूयात. आपण पहिले प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कंप्लीट झाला म्हणजे प्रेझेंट टेन्सच्या सगळ्या टाइप्स कंप्लीट होतील, आणि मग आपण दुसरा पार्ट पास्ट टेन्सचा आणि तिसरा पार्ट फ्युचर टेन्सचा असं करू, नाहीतर असा 1 तास लागून जाईल. तर बघा फ्रेंड्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, तर याचा फॉर्म्युला काय,
फॉर्म्युला. तर याचा फॉर्म्युला काय असेल, सब्जेक्ट प्लस जे परफेक्ट मध्ये होतो ते हॅव हॅज, ते मिळूनच हा बनलेला आहे. हॅव हॅज प्लस बीन प्लस वी प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. आता याच्यात आयएनजी लागेल. तर आता एक्झाम्पल पाहूया. सचिन हॅज been playing cricket since been playing cricket since तर आता याचा अर्थ काय, सचिन 2021 पासून क्रिकेट खेळत येत आहे. ओके, आलेला आहे. सब्जेक्ट मध्ये काय सांगितलेलं आहे, हॅव किंवा हॅजचा वापर होईल तरी ते झालेला आहे हॅजचा, म्हणजेच फॉर्म्युल्यामध्ये सांगितलेलं आहे. तर बीनचा वापर होणं कंपल्सरी आहे. जर एक्झाम्पल मध्ये वाक्यात बीनचा वापर झालेला असेल तर त्या बीन वरूनच आपल्याला समजतं की हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. ओके, एवढं कळलं फ्रेंड्स. सचिन हॅज बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स. तर आता याचा अर्थ होतो तो आलेला आहे. तर 2021 पासून तो क्रिकेट खेळत आलेला आहे. तर आता जे पण चालू असेल, समजा आता 2025 चालू आहे जेव्हा मी हा व्हिडिओ बनवतोय, तर आता म्हणजेच तो आतापर्यंत क्रिकेट खेळत आलेला आहे, म्हणून हा असेल प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि आयएनजी यूज होणार आहे, म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ येतो, कारण की तो आतापर्यंत क्रिकेट खेळत आलेला आहे 2021 पासून आणि तो अजूनही खेळतच आहे, म्हणून हा काय असेल, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि याला ओळखायची सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगितली. कोणत्याही वाक्यात बीन आला तर हा असेल प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, बघा फ्रेंड्स, जसं की मी तुम्हाला सांगितलं की व्हिडिओ 1-1.5 तासाचा होईल, तर आपण पास्ट टेन्सचा आणि फ्युचर टेन्सचा पार्ट वेगवेगळा करणार आहे. तर प्रेझेंट टेन्स सगळे आपले क्लिअर झालेले आहेत. तर आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि तोपर्यंत व्हिडिओची वाट नक्की बघा. तर व्हिडिओ केव्हा पाहिजे हे सुद्धा नक्कीच सांगा. मी याच्या 3-4 दिवसांनी तो व्हिडिओ टाकेल. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.